करूया हिरव्या मटारची करंजी। यासाठी हिरवे मटार, आलं मिरची पेस्ट, मीठ, साखर, लिंबाचा रस, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची। कढईमध्ये सर्वप्रथम तेल गरम करून त्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालून त्यात मटार, खोबरं, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि थोडीशी हळद घालून हे मिश्रण छान असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचंय। हे मिश्रण परतून थोडं गार झालं की त्यानंतर आपण घालणार आहोत गरम मसाला आणि हिरवी चिरलेली कोथिंबीर। हे सारण थोडं गार झालं की मिक्सरमधून काढल्यावर हे असं दिसेल। आपण करंजीसाठी मळलंय मैदा, ओवा, मीठ याची कणिक। त्यातीलच थोडासा भाग घेऊन आपण लाटणार आहोत एक छोटीशी पुरी आणि त्यामध्ये भरणार आहोत हे मटारचं केलेलं सारण। सारण भरपूर भरायचं, त्यामुळे करंजी छान लागते, पण इतकंही जास्त नाही की ते फुटून बाहेर येईल। ही करंजी अशी बंद करून त्याला मुरड घालून घ्यायची। छानशी मुरड घालून अशात सर्व करंज्या आपण करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक करून आपण त्या मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत। तर गोल्डन ब्राउन रंग किती छान आलाय तुम्ही बघू शकता करंजीला। अशाच पद्धतीने सर्व करंज्या मी तळून घेतल्यात। तर ही मटार करंजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा आपली चिंचेची जी चटणी असते त्याबरोबर सर्व करू शकता। धन्यवाद। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा।